नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी दाखवणार आहे मोड आलेल्या मुगाची झटपट भाजी कशी बनवायची. तर मी ही कुकरमध्ये केलेली आहे. झटपट होते, जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा आपण अशी भाजी करायची. तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये जसं आपल्याला तेल पाहिजे असेल भाजीसाठी तसं घ्यायचं आहे. इथे मी 2 पळीवर तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भाजीनुसार तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे. जिरं आणि मोहरी थोडी तडतडून द्यायची का तिचा स्वाद छान भाजीमध्ये उतरतो. आता मी इथे फोडणीसाठी कांदा, मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्या तेलावर चांगलं फ्राय करून घेणार आहे. कांदा अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडंसं त्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. अर्धा मिनिटं असं आपण परतून घेणार आहोत, म्हणजे कांदा कच्चा राहणार नाही. याच पद्धतीमध्ये तुम्ही चवळीची किंवा मटकीची भाजी पण अशाच पद्धतीने बनवू शकता. खूप झटपट होते. इथे मी अर्धा टॅमॅटो घातलेला आहे. मुगाच्या भाजीला जास्त टॅमॅटो घालत नाही, कारण मग भाजी गोड होते. तर इथे सर्व मी परतून घेते. कुकरमध्ये भाजी करायची असेल तर आपल्याला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या रेडी ठेवाव्या लागतात, कारण आपण सर्व घालून मग शिटी काढणार आहोत. तर इथे टोमॅटो घातल्यानंतर सुके मसाले, यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि घरगुती मसाला जो तुम्ही वापरत असाल, हा आगरी मसाला आहे. हा मी 3 चमचे घेतलेला आहे, कारण चमचा लहान आहे. 1 चमचा गरम मसाला आणि हे मसाले तेलावर असे परतून घ्यायचे आहे. थोडा वेळ परतल्यानंतर हे बघा असा मस्त लाल रंग येतो आणि वरती भाजीला रंगही छान येतो. आता यामध्ये मी घेतलेला आहे मोड आलेले मूग, 1 बटाटा आणि 1 वांगा. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आता हे सर्व मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. सर्व भाजीला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे परतून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे. जेवढी भाजी असेल त्यानुसार मीठ घ्यायचं आहे. मीठसुद्धा भाजीला सर्वीकडे पसरलं पाहिजे, म्हणून असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता तुम्हाला रस्सा भाजी करायची आहे का सुकी भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. मला सुकी भाजी करायची आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं आहे. जर का तुम्हाला रस्साभाजी पाहिजे असेल तर तुम्ही 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे, जसं तुम्हाला रस्सा पाहिजे असेल. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि यानंतर सुक्या खोबऱ्याचं वाटण घालत आहोत. सुकं खोबरं गॅसवर भाजायचं आणि त्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. 2 ते 2.5 चमचे मी इथे वाटण घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी एकदम कमी ठेवलं आहे, कारण मला सुकी भाजी बनवायची आहे. तुम्हाला रस्सेदार पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाढवून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण 1 किंवा 1.5 शिटी काढणार आहोत, जास्त नाही. मूग पटकन शिजतात, वेळ लागत नाही. तर इथे आता मी कुकर झाकून ठेवते. आता इथे आपण कुकरसाठी फक्त 1 शिटी आणि थोडी वाफ काढलेली आहे. पूर्ण 2 शिट्ट्या नाही झालेल्या आहेत आणि मूग एकदम छान नरम झालेले आहेत. बटाटा, वांगंसुद्धा शिजलेलं आहे. तर अशी ही आपली छान झटपट भाजी होते. जर का आपल्याकडे कमी वेळ असेल
तर आपण कुकरमध्ये अशी भाजी करायची आहे. तर इथे बघा मी सुकी भाजी केलेली आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. तर अशा प्रकारे माझी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.